जेव्हा हिंदुत्वाला नष्ट करण्याची भाषा केली जाते तेव्हा संविधान धोक्यात येत नाही का? जेव्हा या भगव्या झेंड्यासाठी वीर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अनेक वीर राजे महाराजे लढले, आपल्या प्राणांच्या आहुती दिल्या, शेवटच्या श्वासापर्यंत ते लढत होते या भगव्या झेंड्यासाठी. आणि त्याच भगव्याला आजचे लोक फडकं म्हणतात, तेव्हा तुमचा आत्मविश्वास कुठे जातो? तेव्हा संविधान धोक्यात येत नाही का? आणि ज्या टिपू सुलतानने भारतात, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपले मंदिरं उद्ध्वस्त केली, आपल्या आया बहिणींची आबरू लुटली, आणि त्याच टिपू सुलतानचं स्मारक पुण्यामध्ये उभारलं जाणार हे बोललं जातं, तेव्हा संविधान कुठे जातं? आणि जेव्हा वक्फ बोर्ड हिंदूंवरती अतिक्रमण करतं, जागेवरती अतिक्रमण करतं, त्यांच्या घरांवरती अतिक्रमण करतं, तुम्ही भाडेकरू आहोत, घरातून निघून जा, ही आमची प्रॉपर्टी आहे, वक्फ बोर्डची प्रॉपर्टी आहे, तेव्हा संविधान धोक्यात येत नाही का? विचार करा.